काशीच्या मणिकर्णिका घाटावर पहाटे 3:40 वाजता जेव्हा म्हणतात की चितेची आग ही शांत झालेली असते, तेव्हा विश्वात असं काहीतरी घडतं जे विज्ञानाच्या पलीकडचं आहे, हो. असे एका प्राचीन गुप्त ग्रंथात म्हटलंय. आणि आज आपण त्याच रहस्याबद्दल बोलणार आहोत. हो, आपल्याकडे एक माहिती आहे जी काशीच्या एका हरवलेल्या सूत्राबद्दल सांगते. आणि हे सूत्र काय दावा करतं की फक्त 21 दिवसात आणि रोज केवळ 3 मिनिटात स्वतःमध्ये चमत्कारिक बदल घडवता येतात. बरोबर. खरं सांगायचं तर हे ऐकून खूप प्रभावी वाटतं, पण थोडं अविश्वसनीयही वाटतं. म्हणजे रोज फक्त 3 मिनिटं आणि 21 दिवसात आयुष्य बदलेल? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हो ना. मग अनेकांना वाटेल की हे इतकं सोपं असतं तर सगळेच यशस्वी झाले नसते का? यात नक्की काय अडचण येते? चला आज याचाच शोध घेऊया. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. हे सूत्र दिसतं तितकं सोपं आहे, पण ते करणं सोपं नाही. कारण यात सातत्य लागतं. अच्छा. या नाहीतीचा जो मूळ आधार आहे तो यथे पिंडे तथा ब्रह्मांडे या तत्वावर आहे. म्हणजे जे आपल्या शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे. हो. पण आजच्या धावपळीच्या आयुष्यातनं आपलं शरीर आणि त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं कनेक्शनच हरवून गेलंय. आपण एका अशा रेडिओसारखे झालो आहोत ज्याचा अँटेना तर आहे, पण तो योग्य फ्रिक्वेन्सीवर नाहीये. अगदी. त्यामुळे तो सिग्नलच पकडू शकत नाहीये. ठीक आहे. अँटेना आणि सिग्नल ही कल्पना समजण्यासारखी आहे. पण मग या माहितीमध्ये पहाटे 3:40 ही एक विशिष्ट वेळ सांगितली आहे आणि फक्त 3 मिनिटं. यावर इतका जोर का दिला आहे? म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं तर सगळेच सांगतात, मग त्यात 3:40चं असं काय विशेष आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. ब्रह्ममुहूर्त साधारणपणे सूर्योदयाच्या 1.5 तास आधी सुरू होतो. ही एक मोठी वेळ आहे, पण 3:40 ही वेळ त्या ग्रंथात एकदम अचूकपणे सांगितली आहे. हो. यानुसार यावेळी पृथ्वीचा कोन आणि ब्रह्मांडातील ज्या वैश्विक किरणं आहेत म्हणजे कॉस्मिक रेज, अच्छा. त्यांच्यामध्ये एक विशेष संतुलन साधलेलं असतं. या वेळेत वातावरणात केवळ ऑक्सिजन नाही तर प्राण वाहत असतो असं म्हटलंय. प्राण. हो. आणि ही वेळ काहीतरी नवीन काम करण्याची नाहीये, म्हणजे व्यायाम किंवा अभ्यास. तसंच जर मन आणि शरीरच बेचैन असेल तर त्या वेळेत केलेला कोणताही प्रयत्न वायात जातो. ब्रह्ममुहूर्त जो साधारण सूर्योदयाच्या 96 मिनिटं आधी सुरू होतो आणि 48 मिनिटं टिकतो. हो, तो वेळ काहीतरी मिळवण्याचा नाही तर स्वतःला त्या वैश्विक ऊर्जेशी जुळवून घेण्याचा आहे. पण असं का? म्हणजे त्या वेळेत असं काय विशेष आहे? याचं वैज्ञानिक आणि योगिक अशी दोन्ही कारणं आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर यावेळी वातावरणातला ओझोनचा थर पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असतो. हवा शुद्ध असते. पण योगिक संकल्पना याच्याही पुढे जाते नाही का? हो. ती म्हणते की यावेळी हवेत फक्त ऑक्सिजन नसतो तर प्राण असतो. प्राण म्हणजे? वैश्विक ऊर्जा. हो, वैश्विक जीवन ऊर्जा. ती सर्वात सक्रिय असते. आपलं शरीर एका रेडिओसारखं आहे आणि ही वेळ म्हणजे वैश्विक सिग्नल सर्वात स्पष्ट मिळण्याचा प्राईम टाइम आहे. म्हणजे मुद्दा फक्त जागं होण्याचा नाहीये, नाही. तर त्या ऊर्जेशी कनेक्ट होण्याचा आहे. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. अगदी. उठल्या उठल्या पहिला हात जातो तो मोबाईलकडे. आणि तोच तर सगळ्यात मोठा अडथळा आहे. बरोबर. जर सकाळी उठून तीच चिंता, तेच मेसेजेस आणि तीच धावपळ असेल तर तो ब्रह्ममुहूर्त नाही. ती फक्त तुमच्या घड्याळाने दाखवलेली एक वेळ आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या जागे झाला आहात, पण तुमची चेतना ती अजूनही झोपलेलीच आहे. ठीक आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व आणि त्यावेळी काय करायचं नाही हे स्पष्ट झालं. पण मग त्या 3 मिनिटात करायचं काय? मला वाटतं या सगळ्याचा गाभा हाच आहे. त्रिपुरा रहस्य. 3 मिनिट, 3 कोश आणि 3 शक्ती. हो. आणि याची सुरुवात होते ती डोळे उघडल्याच्या क्षणापासून. डोळे उघडताच अंथरुणातून उडी मारायची नाहीये. स्थिर राहायचंय. अगदी. स्थिरतेतच शिव आहे. यामागे एक मानसिक कारण आहे. त्या क्षणी आपला मेंदू थीटा स्टेटमध्ये असतो. 1 मिनिट. थीटा स्टेट म्हणजे नक्की काय? ती अवस्था जेव्हा आपल्याला अर्धवट जाग आणि अर्धवट झोप लागलेली असते तीच का? अगदी तसंच. थीटा स्टेट म्हणजे जागृत अवस्था आणि गाढ झोप यांच्यामधली एक जादूची खिडकी. अच्छा. या अवस्थेत आपलं चेतन मन शांत असतं आणि सुप्त मन ते पूर्णपणे उघडं असतं. त्यामुळे या अवस्थेत पेरलेला कोणताही विचार, कोणतीही भावना थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचते. आणि तिची वास्तवात रूपांतरित होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. हो. म्हणूनच घाईगडबडीत उठल्यामुळे आपण ही संधी गमावून बसतो. समजलं. म्हणजे ही ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या दिवसाच्या सॉफ्टवेअरचा कोड लिहू शकतो. मग यातलं पहिलं मिनिट कशासाठी आहे?
पहिला मिनिट आहे अन्नमय कोशासाठी, म्हणजेच आपल्या शरीरासाठी. म्हणजे काय करायचं? अंथरुणात शांत पडून राहायचं, काही हालचाल न करता फक्त आपल्या शरीराला अनुभवायचं. आपली चेतना पायाच्या अंगठ्यापासून सुरू करून हळूहळू डोक्यावरील सहस्रार चक्रापर्यंत आणायची. प्रत्येक अवयवाला मनातल्या मनात धन्यवाद म्हणायचं. आणि मग? कृतज्ञता. हे महाकाल, मला हे नवीन जीवन आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद, असं एक वाक्य आहे. या कृतज्ञतेवर इतका जोर का? कारण कृतज्ञता ही विपुलतेची भावना आहे, नाही का? दिवसाची सुरुवात माझ्याकडे काय नाही या चिंतेने करण्याऐवजी माझ्याकडे काय आहे या भावनेने केली की ब्रह्मांड आपल्याला आणखी देण्यासाठी तयार होतं. हे मानसशास्त्र पण सांगतं. बरोबर आहे. कृतज्ञतेमुळे मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी फील गुड रसायनं स्रावतात. दिवसाची सुरुवातच सकारात्मक होते. बरोबर. आता वळूया दुसऱ्या मिनिटाकडे. दुसरं मिनिट आहे प्राणमय कोशासाठी, श्वासासाठी. याला शिवश्वास क्रिया असं नाव दिलंय. हो, ही एक अत्यंत सोपी पण प्रभावी क्रिया आहे. आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर आणायचं. त्याला बदलायचा प्रयत्न करायचा नाही. नाही. श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय हे फक्त साक्षी भावाने पाहायचं. आणि यात एक कल्पना जोडायला सांगितलीय. ती सोनेरी ऊर्जेची कल्पना. बरोबर, की प्रत्येक श्वासासोबत ब्रह्मांडाची सोनेरी ऊर्जा आत येते आणि प्रत्येक उच्छ्वासासोबत शरीरातील नकारात्मकता काळ्या धुराच्या रूपात बाहेर जाते. पण अनेकांना अशी कल्पना करणं अवघड वाटू शकतं. म्हणजे ज्यांना सोनेरी ऊर्जा दिसत नाही त्यांनी काय करायचं? काही सोपी पद्धत आहे का? उत्तम प्रश्न. हो, त्यासाठी एक सोपा पर्याय आहे. ज्यांना व्हिज्युअलायझेशन जमत नाही त्यांनी फक्त श्वासाच्या तापमानावर लक्ष केंद्रित करावं. तापमानावर? हो. नाकपुडीतून आत जाणारा श्वास थंड असतो आणि बाहेर येणारा श्वास किंचित उष्ण असतो. फक्त ह्या बदलावर लक्ष केंद्रित केलं तरी मन एकाग्र होतं आणि शरीरातील प्राणशक्ती संतुलित व्हायला मदत होते. आणि आता तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं मिनिट, मनोमय कोश म्हणजे संकल्पाची वेळ. ही खरी जादूची वेळ आहे. कारण आत्तापर्यंत शरीर स्थिर झालंय, श्वास लयबद्ध झालंय आणि मन ते थीटा अवस्थेत शांत आहे. एका सुपीक जमिनीसारखं. अगदी. इथे तुम्ही जे काही पेराल तेच उगवेल. पण इथे संकल्प कसा करायचा हे खूप महत्वाचं आहे. हो, म्हणजे मला श्रीमंत व्हायचं आहे असं म्हणायचं नाही. कारण इच्छा ही कमतरतेची भावना दर्शवते. बरोबर. त्याऐवजी अफर्मिंग लँग्वेज वापरायची आहे. जणू काही ते आधीच घडलं आहे. उदाहरणार्थ, मी शक्तिशाली आहे. मी माझं ध्येय सहज गाठत आहे. शिवाची कृपा माझ्यासोबत आहे. आणि फक्त बोलायचं नाही तर आपलं यश, आपला आनंद याचं चित्र ते बंद डोळ्यांनी एखाद्या हाय डेफिनेशन मूव्हीसारखं स्पष्ट पाहायचं. म्हणजे हे एका इच्छापत्रासारखं नाही तर दिवसाच्या मिशन स्टेटमेंटसारखं आहे. अगदी अचूक शब्द. आत्मविश्वास. जेव्हा ब्रह्ममुहूर्ताच्या शांतीत त्या ठीटा अवस्थेत हे आत्मविश्वासाचं बीज पेरलं जातं तेव्हा संपूर्ण प्रकृती, पंचतत्व ते बीज वृक्ष बनवण्यासाठी कामाला लागतात. ठीक आहे, ही 3 मिनिटांची प्रक्रिया तर स्पष्ट झाली. पण याला 21 दिवस करण्याचा आग्रह का? म्हणजे हा 21 दिवसांचाच आकडा का? हो, आणि हे कारण खूप रंजक आहे. हा असाच कुठून तरी आलेला आकडा नाहीये. यामागे योगिक शरीरशास्त्राचं गणित आहे. चक्रांशी संबंधित आहे का? हो, आपल्या शरीरात 7 मुख्य ऊर्जा केंद्र आहेत, म्हणजे चक्र. हे 3 स्तर कोणते? शारीरिक, मानसिक. बरोबर. पहिला शारीरिक म्हणजे आळस किंवा आजार. दुसरा मानसिक म्हणजे नकारात्मक विचार. आणि तिसरा स्तर आहे आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाशी असलेलं तुटलेलं कनेक्शन. अच्छा. तर प्रत्येक चक्राच्या या तिन्ही स्तरांवर काम करण्यासाठी 3-3 दिवस. म्हणून 7 चक्र गुणिले 3 स्तर असे एकूण 21 दिवस. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या संपूर्ण ऊर्जा प्रणालीला फॅक्टरी रिसेट करतो. अगदी. आणि ही 21 दिवसांची यात्रा सोपी नाही असंही म्हटले. याचे 3 स्पष्ट टप्पे दिलेत. पहिला टप्पा तर खूपच नाट्यमय आहे. विषपान. हो, पहिला टप्पा दिवस 1 ते 7 आहे विषपान, डिटॉक्सिफिकेशन. समुद्रमंथनातून अमृताच्या आधी काय बाहेर आलं होतं? हलाहल विष. बरोबर, जे शंकराने प्राशन केलं. तसंच जेव्हा ही साधना सुरू होते तेव्हा सुरुवातीला आतून सकारात्मकता नाही तर अनेक वर्षांपासून साचलेलं विष बाहेर येतं. म्हणजे नक्की काय होतं या दिवसांत? शरीर बंड करतं, नेहमीपेक्षा जास्त झोप येते, डोकं जड होतं, मानसिक स्तरावर जुन्या दडपलेल्या भावना, राग, दुःख, भीती सगळं वर येऊ लागतं. हा, तोच आळस आहे जो आत साचलेला असतो.
हो, या दिवसांमागे हटायचं नाही, नीलकंठ बनायचंय. त्या त्रासाला फक्त पाहायचं, त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि यातला एक नियम तर मला सगळ्यात कठीण वाटतोय. उठल्यानंतर 1 तास मोबाईल स्क्रीन पाहायची नाही. आजच्या काळात हे जवळजवळ अशक्य आहे. पण त्यामागे ठोस कारण आहे बरं का. मोबाईलमधून निघणारा जो निळा प्रकाश आहे ब्लू लाईट? तो आपल्या मेंदूतील पिनियल ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणतो. योगशास्त्रात याच ग्रंथीला तिसरा डोळा किंवा आज्ञाचक्र म्हणतात. अच्छा, त्याच्या सक्रियतेसाठी अंधार आणि शांतता आवश्यक असते. हो, सकाळच्या त्या शांततेत मोबाईल वापरणं म्हणजे सध्या अंकुरलेल्या रोपावर गरम पाणी टाकण्यासारखं आहे. पहिला टप्पा पार केल्यावर येतो दुसरा टप्पा. दिवस 8 ते 14. अघोर दृष्टी म्हणजे ऑब्झर्वेशन. अघोर म्हणजे जे घोर नाही, जे सरळ आहे, भेदभावरहित आहे. आता शरीराचं बंड शमतं आणि मनाचा खेळ सुरू होतो. म्हणजे काय होतं? या दिवसांत अचानक अनेक विचार, कल्पना आणि जुन्या आठवणींचा पूर येतो. पण आता त्यांना पकडायचं नाही. फक्त पाहायचं. हो, गंगेच्या प्रवाहासारखं त्यांना वाहताना पाहायचं. एक साक्षीभाव जागा होतो. याचा परिणाम असा होतो की एक विचित्र शांतता जाणू लागते. छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणं बंद होतं. आणि मग येतो अंतिम टप्पा, तिसरा टप्पा. दिवस 15 ते 21. शिवसायुज्य, अलाइनमेंट. हां, तो टप्पा आहे जिथे परिणाम दिसायला लागतात. या काळात अलार्मची गरज भासत नाही. पहाटे 3:40ला आपोआप जाग येते, तीही पूर्ण ताजेपणाने. आणि संकल्पसिद्धीचा अनुभव येतो असंही लिहिलंय. म्हणजे जे मनात येईल ते घडू लागतं. हे जरा जास्तच काल्पनिक वाटतंय. याला चमत्कार समजण्याची गरज नाही. हे फक्त यासाठी घडतंय कारण आता तुमचा अँटेना म्हणजे तुमचं मन ब्रह्मांडाच्या सिग्नलसोबत पूर्णपणे ट्यून झाला आहे. अंतर्प्रेरणा तीव्र होते. अगदी. तुम्हाला योग्य वेळी योग्य विचार सुचू लागतात. जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीची आठवण काढता आणि त्याच वेळी त्याचा फोन येतो, किंवा एखाद्या कामाचा विचार करता आणि त्याचे मार्ग आपोआप उघडतात. म्हणजे आता आपलं सुप्त मन पूर्णपणे उघडं आहे आणि त्यात जे काही पेरलं जाईल तेच आपलं भाग्य बनेल. बरोबर. पण इथेच ही सगळी माहिती एका महत्वाच्या चेतावणीसह संपते. की हा प्रवास 21व्या दिवशी संपत नाही. नाही. शक्ती फक्त त्याच व्यक्तीकडे टिकते जो तिचा सन्मान करतो. जर 21 दिवसानंतर एखादी व्यक्ती पुन्हा जुन्या सवयींकडे वळली, जसं की उशिरा झोपणं, उठल्या उठल्या मोबाईल पाहणं, तर मिळवलेली ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. हो, एका भांड्याला छिद्र पडावं तसं ऊर्जेचं लिकेज सुरू होतं. म्हणजे हे 21 दिवसांचं चॅलेंज नाहीये. नाही, ही एका नवीन जीवनशैलीची सुरुवात आहे. दिवसाच्या 1440 मिनिटांपैकी फक्त 3 मिनिटं स्वतःच्या भाग्यासाठी काढणं. हाच या संपूर्ण प्रक्रियेचा सार आहे. तो काशीचा जुना मंदिर आजही तिथेच आहे, गंगा आजही वाहते आहे आणि तो ब्रह्ममुहूर्त आजही रोज सकाळी आपल्या दारावर दस्तक देतो. दार उघडायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. शरीर, कृतज्ञता, श्वासशुद्धी आणि संकल्प निर्मिती या 3 पायऱ्यांमध्ये या संपूर्ण प्रक्रियेचा सार दडलेला आहे. आपण परिस्थितीच्या हातातील कठपुतळी नाही, तर आपण स्वतःच आपल्या वास्तवाचे रचयिता आहोत. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. हे ज्ञान जसं म्हटलंय ते काशीतील एका मंदिराच्या भिंतीत लपलेलं होतं. विचार हा आहे की असं आणखी कोणतं ज्ञान आहे जे प्राचीन ग्रंथांमध्ये नाही तर आपल्याच आत दडलेलं आहे आणि अशा शांत क्षणांमध्ये ते मिळवता येऊ शकतं.